खबरी आणि सहकारी कर्मचाऱ्यांना थांगपत्ता न लागू देता अमळनेर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी 15 जून रोजी पहाटे 2 वाजता खाजगी वाहनाने चोपडा तालुक्यात यावल रोड व गरताड शिवारात छापे टाकून 2 डंपर 27.5 ब्रास वाळू असा एकूण 46,66,325 रुपयांची मालमत्ता जप्त करून दोघा डंपर चालकांवर चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाळूचे ठेके बंद झाल्यानंतर देखील अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना मिळाली होती। शासकीय वाहनाने आणि कर्मचाऱ्यांना सांगून गेल्यानंतर माहिती लीक होत होती आणि छापे निष्फळ ठरत होते, म्हणून अखेरीस उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी शासकीय वाहन घरी ठेवून खासगी वाहन घेऊन मंडळाधिकारी गौरव शिरसाट तसेच ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील व अमोल पाटील यांना कारवाईबाबत गोपनीयता ठेवत फक्त रात्रीच्या गस्तीला जायचे असे सांगून अचानक चोपडा तालुक्यात धडक मारली। यावल रोडला बडगुजर पेट्रोल पंप जवळ डंपर क्रमांक GJ07 VW 7935 2.5 ब्रास वाळू वाहतूक करताना आढळून आला। डंपर अडवून मयूर भंगाळे यांनी पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच महसूल कर्मचारी संजय सैतवाल, जगदीश कापडे, विनोद भालेराव यांना बोलावून घेतले। पंचनामा करून वाहन चालक मनोज कैलास कोळी यांच्या विरुद्ध मोटर वाहन कायदा 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन 20 लाख रुपयांचे डंपर आणि 60,575 रुपयांची वाळू जप्त करण्यात आली असून तपास जगदीश पाटील करीत आहेत। लागलीच मयूर भंगाळे व त्यांच्या पथकाने गरताड रस्त्यावर पहाटे 2:30 वाजता छापा टाकला असता संजय पाटील व संजय अग्रवाल यांच्या गट नंबर 227-2 या मिक्सर प्लॉटवर डंपर क्रमांक MH32 Q294 मध्ये थोडी वाळू आणि त्या ठिकाणी 25 ब्रास वाळू साठा आढळून आला। पोलिसांना आणि स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना बोलावून त्या डंपर चालकांवर चोरीचा गुन्हा दाखल करून 20 लाख रुपयांचा डंपर व 6,05,750 रुपयांची वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर जवागे करीत आहेत। दरम्यान विनापरवाना अवैध गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात येईल। महसूल कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात लक्ष ठेवावे तसेच जप्त केलेल्या वाहनांची तक्रार RTO विभागाकडे देखील करण्यात येणार आहे। तेव्हा वाळू किंवा गौण खनिज चोरी करू नये, केल्यास कारवाई केली जाईल असे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी म्हटले आहे। नागरिकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे। या पार्श्वभूमीवर अमळनेर विभाग अंतर्गत गेल्या 1.5 महिन्यात सुमारे 771 वाहनांवर कारवाई करून सुमारे 7,92,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती DYSP विनायक कोते यांनी दिली। वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असेही आवाहन DYSP कोते यांनी केले आहे। मद्यपान करून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त सीट बसवून वाहन चालवणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, हेल्मेट न वापरणे, रस्त्यावर कोठेही वाहन उभे करणे, ब्रेक नसणे, खराब वाहने यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते। त्यात काहींना आपला जीव गमवावा लागला तर काहींना शरीराचे व्यंगत्व येऊन रुग्णालयात खर्च वाढला। वाहनांचे नुकसान झाले आहे, यामुळे यावर कठोर भूमिका घेत वाहतूक पोलिसांमार्फत अमळनेर, पारोळा, एरंडोल व मारवड पोलीस स्टेशन हद्दीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। अमळनेर हद्दीत अवैध प्रवासी 20 वाहनावर, दारू पिणाऱ्या 16 वाहन चालकांवर आणि इतर 401 वाहनांवर कारवाई करून 4,89,100 रुपये दंड आकारण्यात आला। तर पारोळा हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक म्हणून 9 तर दारू पिणारे 4 व इतर 65 अशा वाहनांवर कारवाई करून 60,200 रुपये दंड वसूल करण्यात आला। एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीत 14, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 16 आणि इतर 152 वाहनांवर कारवाई करून 1,32,600 रुपये दंड वसूल केला। तर मारवड हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 7 तर इतर 67 अशा वाहनांवर कारवाई करून 1,10,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 16 जून पासून सुरू होणाऱ्या 10वी पुरवणी परीक्षेसाठी प्रताप हायस्कूल केंद्र क्रमांक 3710 येथे आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे। ही परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत घेतली जाणार आहे।
विद्यार्थ्यांनी मूळ हॉल तिकीट व ओळखपत्र सोबत बाळगावे आणि परीक्षा सुरू होण्यापूर्वी 30 ते 45 मिनिटे अगोदर केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन केंद्र अध्यक्ष सौ एस सूर्यवंशी यांनी केले आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या अमळनेर शहरातील पिंपळे रोडवरील वामननगर भागातील महिलांचा संयम शेवटी सुटला. वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज 15 जून रोजी थेट नगरपालिकेत धडक देत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 12 मार्च रोजी निवेदन देऊनही परिस्थिती सुधारलेली नाही. 12 जून रोजी केवळ अर्धा तास पाणी देऊन नागरिकांची थट्टा करण्यात आली. वॉलमन, नगरसेवक ते मुख्याधिकारी सर्वांना वेळोवेळी फोन करूनही या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला. आज पालिकेत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व सभापती जागेवर हजर नसल्याने महिलांचा संताप आणखी वाढला. शेवटी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना निवेदन देत नवीन वॉल्व टाका किंवा पिंपळे रोडच्या पाईपलाईनला जोडा, पण पाणी द्या अशी आक्रमक मागणी करण्यात आली. येत्या 8 दिवसात पुरेसा पाणी पुरवठा न झाल्यास थेट पालिकेवर तीव्र आंदोलन छेडण्याचा जाहीर इशारा महिलांनी दिला आहे. अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिरात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहात आणि सुसंस्कृत वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, जे सर्वांचे मुख्य आकर्षण ठरले. या प्रसंगी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. नव्या पुस्तकांचा गंध आणि स्वागताचा हा अनोखा सोहळा पाहून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या कौतुकास्पद उपक्रमाच्या वेळी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमुळे शाळा परिसर अगदी गजबजून गेला होता. अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व दप्तरांचे वितरण करण्यात आले. इयत्ता 1लीच्या नवागत चिमुरड्यांचे फुलांचा वर्षाव व स्वागत गीताने स्वागत झाले. मुख्याध्यापक राजेंद्र बागुल, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, शांताराम पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. पेरणी व पिकांच्या पाण्यासाठी शेती पंपांना किमान 8 तास खंडमुक्त व दर्जेदार वीज पुरवठा करावा अशी सूचना त्यांनी केली. उपकेंद्रांची तांत्रिक दुरुस्ती वेळेत करून ट्रिपिंग थांबवावे आणि स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे असे निर्देशही आमदारांनी दिले. यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक अंमलबजावणीचे आश्वासन दिले असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब, पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील दात्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर, कंपास व गणवेश वाटप करण्यात आले. 118व्या वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या शाळेच्या कार्यक्रमाला पालक व शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. राजपूत एकता मंच शहर व ग्रामीणच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा 486वा जन्मोत्सव 17 जून रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प्राचार्य डॉक्टर संजीव गिरासे महाराणा प्रताप हल्दी घाटी युद्धाची 450 वर्षे व भारत या विषयावर व्याख्यान देतील. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळाही पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर उपस्थित राहणार आहेत. या जन्मोत्सवास सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजपूत एकता मंचने केले आहे.